हमीदुज्जमान अंसारी ने। और इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया हमीदुज्जमान अंसारी, उनके सभी भाइयों ने। सबसे पहले शमसुज्जमान अंसारी साहब, उसके बाद बदियुज्जमान अंसारी जी, उसके बाद इशरुज्जमान अंसारी साहब, उसके बाद मशीउज्जमान अंसारी साहब और इब्राहिम अंसारी जी मौजूद हैं बिल्कुल उनके साथ, और बशीर अंसारी जी भी मौजूद है। इनका बखूबी साथ निभाया तौसीफ काजी ने, रविश मोमिन ने, जावेद खान उर्फ बबलू, यासुद्दीन शेख, अदनान सैयद। और इस टूर्नामेंट में बिल्कुल साथ निभाया, कंधे से कंधा मिलाकर, कदम पे कदम मिलाकर उनके साथ खड़े रहे। बहुत अच्छा सपोर्ट दिया इस टूर्नामेंट के लिए हमारे मुरलीधर बाबूराव केने साहब सरपंच, और उसके बाद हरीश केने साहब, इन्होंने भी बहुत अच्छा अपना कीमती योगदान पेश किया इस टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए। और इस टूर्नामेंट में जिन्होंने हमें स्पॉन्सर किया, सबसे पहले एमएम गारमेंट्स के आमिर अंसारी, जिन्होंने अंपायर की बहुत ही खूबसूरत टी शर्ट हमें स्पॉन्सर की। आप अपनी पर्सनैलिटी में लगाना चाहते हैं 4 चांद, तो जाइए एमएम गारमेंट्स, जहाँ पर फैशन एक्सेसरीज और स्पोर्ट्स वेयर के काफ़ी वैरायटीज़ मौजूद हैं। उसके बाद फाइनल विनर, रनर और सेमीफाइनलिस्ट की ट्रॉफी हमें स्पॉन्सर की क्लास 1 मोटर्स एंड क्लास 1 फैशन डिज़ाइनर, फैशन डिज़ाइनिंग का दुनिया का एक नया नाम, फरीद अंसारी साहब ने। इनका भी बहुत बहुत शुक्रिया। नवीद अंसारी जी माफ कीजिएगा, क्लास 1 मोटर्स एंड क्लास 1 फैशन के डिजाइनर। तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दोन दिग्गज संघामध्ये। एकीकडे जर पहिला आपण निश्चित सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांचा संघ महिंद्रा स्पोर्ट, तर दुसरीकडे जर पाहिलं आपण चॅलेंज स्पोर्ट, नो डाऊट खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे त्यांनी पहिल्या आज सामन्यामध्ये एक उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं आणि एका बलाढ्य संघाला त्यांनी मात्र पराभूत केलंय। दोन्ही संघाचे संगणक आपण आपले राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे। महिंद्रा स्पोर्ट संघाचा संगणक आपण आपला राखीव खेळाडू पाठवायचा आहे। तो आज के दिन का दूसरा खेल हम देखने जा रहे हैं, करेंगे। देखना है आखिर में जीत किसकी होगी। पहला ओवर हमेशा की तरह लेकर आ रहे हैं चैलेंज स्पोर्ट के लिए उजैर मोमिन, बहुत अच्छे गेंदबाज, अच्छा आउट स्विंग करते हैं दाएं हाथ के बल्लेबाजों के लिए। निश्चित कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली होती, उल्लेखनीय कामगिरी केली होती। एक युवा चांगला गोलंदाज आणि सर्वात महत्त्वाच्या गोलंदाजाचे वैशिष्ट्य, कारण की लेंथ लाईन खूप अचूक टप्प्यावरचा मारा करणारा हा गोलंदाज पाहतोय आपण चॅलेंज स्पोर्ट संघाच्या माध्यमातून। वीआईपी एंड से गेंदबाजी करें उजैर मोमिन, हमसे दूर जाते हुए पहली गेंद स्ट्राइक पर है सुरेश पारदी। इस बार हल्के हाथों से खेला था, बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद शॉर्टकट मैन की तरफ गई। इस एक रन की मदद से सुरेश पारदी ने अपना और अपनी टीम का खाता खोला। राकीब पहिला चेंडू अतिशय चांगले लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, मोठी कडी घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिप मार्गे शॉर्ट थर्डमॅन कडे गेला होता आणि पहिल्या चेंडूवर मात्र खेळताना सुरेश पारदी आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं खातं उघडतोय या एका धावेनी। जी हाँ, खाता खोला इस वक्त और अब नए बल्लेबाज आए हैं स्ट्राइक पे। पावर प्ले का खेल चल रहा है इस वक्त। पहला ओवर, अगर हम पावर प्ले की फील्ड की सजावट देखिए तो वाइडिश मिड ऑफ लिया गया है, एक एक्स्ट्रा कवर है, एक कवर पॉइंट, एक वाइडिश गली की तरफ है, एक फ्लाइंग स्लिप में है खिलाड़ी इस वक्त। बेहतरीन स्ट्रोक का ड्राइव किया, गेंद जा रही है कवर बाउंड्री की तरफ। किसी भी खिलाड़ी के पास कोई मौका नहीं, हलचल और हरकत की, और हरकत के साथ साथ रनों में बरकत देखने को मिली। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 5 रन। राखी पहिला पण पहिल्या चेंडूचा सामना करताना या फलंदाज मात्र काय सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आणि कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून गेलाय। चौकाने मात्र खातं उघडतोय फलंदाज। जी हाँ बिल्कुल, बहुत अच्छा स्ट्रोक। पहली गेंद खेल रहे थे बल्लेबाज, सफल हुए थे पहली गेंद के लिए, अच्छा फुटवर्क देखने को मिला उनके द्वारा। अगली गेंद, इस बार अच्छी गेंद की, उसका सम्मान किया वहां पर बल्लेबाज ने। रन के लिए जाना चाहते थे लेकिन उनके साथी खिलाड़ी ने मना किया, कोई भी रन नहीं। बिंदी गेंद
डॉट बॉल। उजैर मोमिन एक बार फिर से हमसे दूर जाते हुए राइट आर्म ओवर द विकेट। इस बार कदमों का इस्तेमाल करके खोद कर निकाला था गेंद को। गेंद गई थी एक्स्ट्रा कवर की दिशा में, ओवर थ्रो हुआ, लेकिन अच्छा बैकअप वहां पर फैजान का। 1 रन और इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 7 रनों पे पहुंचा है। 7 रन 6 रन माफ कीजिएगा, 6 रन। अब सुरेश पारदी एक बार फिर से स्ट्राइक पर लौट आए हैं। फील्ड में तब्दीली देखने को मिलती हुई, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज है। जो 2 खिलाड़ी आप बाहर रख सकते हैं इस वक्त, एक वाइडिश लॉन्ग ऑन का कॉर्नर की दिशा में रखा और एक डीप स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी को लिया गया है। इस बार अच्छी गेंद, बहुत ही कमाल की गेंद, कोई भी जवाब नहीं था बल्लेबाज के पास। कल के दिन उजैर मोमिन ने 2 विकेट हासिल किए थे, बहुत ही अच्छी बेहतरीन और कशी हुई गेंदबाजी की थी। उजैर मोमिन है एक बार फिर से मुड़ते हुए सुरेश पारदी के लिए। इस बार बल्ले का बाहरी किनारा और सुरेश पारदी की पारी समाप्त। आज फिर से एक सफलता हासिल करते हुए उजैर मोमिन अपनी टीम के लिए। स्ट्राइकर गेंदबाज है, विकेट टेकिंग डिलीवरीज हम देखते हैं इनके द्वारा, बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं उजैर मोमिन। दाएं हाथ के बल्लेबाजों के लिए स्विंग कराते हैं, आउट स्विंग बाहर की तरफ निकालते हैं, और जब बाएं हाथ के बल्लेबाज हो तो एंगल से बाहर की तरफ कोशिश करते हैं निकालने की। 1 ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। तो शुरुआत बहुत अच्छी नहीं कह सकते हम इस वक्त महिंद्रा स्पोर्ट की, क्योंकि पावर प्ले में अगर आप केवल 6 रन बनाते हैं, उसमें भी आपका एक बल्लेबाज पवेलियन की तरफ लौट चुका है। इस वक्त चैलेंज स्पोर्ट को 2 रनों का पेनल्टी दिया गया है, क्योंकि उनका 12वां खिलाड़ी ड्रेस में नहीं है और महिंद्रा स्पोर्ट का 12वां खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में नहीं है, उनको भी 2 रनों का पेनल्टी दिया गया है। तो जो पेनल्टी थी वो इक्वल हो चुकी है, तो किसी भी टीम को कोई पेनल्टी नहीं दी जाएगी। दोनों टीमें, आपको इस बात का ख्याल रखना है। नए बल्लेबाज आए हैं इस वक्त जयेश। देखने हैं जयेश क्या इस मुकाबले में ऐश करेंगे। सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे विजय, अभी भी मौजूद हैं 5 रनों पे बल्लेबाजी करते हुए। देखने हैं विजय के अपनी टीम को जय दिला पाएंगे या नहीं। दूसरा ओवर लेकर आ रहे हैं प्रशांत परदेसी। देखने हैं क्या प्रशांत परदेसी बल्लेबाजों को परदेश भेजेंगे या फिर बल्लेबाज उन्हें परदेश भेजेंगे। इस वक्त काफी ठंडी ठंडी हवाएं बहती हुई बीच मैदान में, काफी दर्शक लुत्फ उठाते हुए इस स्पर्धा का। प्रशांत की पहली गेंद दूसरे ओवर की खेल दिया इस बार इनफील्ड के ऊपर से, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, अंपायर के फैसले का इंतजार। इस बार 4 रनों के लिए। अतिशय सुरेख फटका पहिला, पण लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेलाय आणि आता मात्र धावसंख्या जर पहिले आपण एक पुढे सरकताना एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा आहेत त्या 10. एक चांगला क्लास शॉट पाहिला आपण, सरळ बॅटनी मिड ऑफच्या डोक्यावरतून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू निघून गेला होता. महिंद्रा स्पोर्ट विपक्षपदी आपण चॅलेंज स्पोर्टशी लढत 1-10. यानंतर जो सामना होणार आहे मसोबा पिंपलास विपक्ष सुरेश एंटरप्राइजेस ही लढत होणार आहे. तर दोन्ही संघाची संगणक आपण चालू सामन्यातला पहिला डाव समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे आहे.
त्यानंतर मात्र रईस बिल्डर्स विपक्ष पदार्पण बंटी स्पोर्ट या दोन्ही संघाच्या संगणकीने आपण आल्याच्या रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. नए बल्लेबाज आए हैं इस वक्त बीच मैदान पर. जयेश हैं, फिलहाल नॉन स्ट्राइकर एंड पर हैं वो. इस बार बेहतरीन स्लॉग स्वीप, बिल्कुल पिछले मुकाबले में जैसा जयेश पाटिल ने खेला था उनकी याद ताजा करते हुए एक और चौका तावा बल्लेबाज विजय के बल्ले से. आणि विजय मात्र उच्च क्वालिटीचे फटके खेळतोय. ज्या प्रकारे पाहिलं आपण की पहिल्या चौकार त्यांनी मिड ऑफला क्लिअर केला होता, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय आणि यावेळेस पाहता स्लॉग स्वीपचा फटका अतिशय A1 क्वालिटीचा होता, स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय आणि लागोपाठ इथं मात्र 2 चेंडूवर 2 नेत्रदीपक चौकार वसूल करतोय फलंदाज विजय. क्लास फलंदाजी पाहायला मिळते. इस वक्त स्कोर है कुल 14 रन, 14 रन. प्रशांत परदेसी एक बार फिर से मुड़ते हुए, इस बार अच्छा स्ट्रोक दिशा दिखाई थी वहां पर बल्लेबाज ने. वर्डिश गले की तरफ खिलाड़ी मौजूद थे, अच्छे तरीके से इस गेंद को रोका, केवल 1 रन. आणि जिथं पहिला आपण थोडासा उजेष्टीच्या बाहेर चेंडू होता, स्टिअर केला होता पॉइंट आणि गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एका धावची संधी होती. आता मात्र संघात धावसंख्या पुढे सरकते ती 15 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. बहुत अच्छी बल्लेबाजी करे. अगर हम विजय की बात करें तो गेंद की मेरिट पे आके बल्लेबाजी कर रहे हैं, जहां की गेंद है वहां की नसीहत करते हुए. प्रशांत परदेसी एक बार फिर से मुड़ते हुए, इस बार तान दिया है जयेश ने, गेंद हवा में है, खिलाड़ी उसके नीचे आने की कोशिश कर रहे हैं लेकिन कोशिश ही करते रहेंगे क्योंकि गेंद तो मैदान के बाहर फुर से फर हो गई 6 रनों के लिए. चांगला शॉट पहिला पण पुलचा फटका होता, मिडविकेटच्या वरतून षटकार वसूल करतोय. आणि आता मात्र राखीव अन्सारी जर पहिला पण जी स्थिती खराब होती पहिल्या षटकामध्ये, या षटकामध्ये चांगली स्थिती निर्माण होते. ज्या प्रकारे विजय आणि जयशी जोडी खेळपट्टीवर आहे आणि खराब चेंडूचा योग्य समाचार घेत चौकार आणि षटकामध्ये चेंडूला कन्वर्ट करतायत. जहाँ बिल्कुल शॉर्ट टर्म पुल खेला था वहां पर और बिल्कुल सक्सेसफुल होता हुआ, छोटी गेंद की थी. अगली गेंद लेकर एक बार फिर से मुड़ते, इस बार करारा कवर ड्राइव और गेंद जा रही है पीछे की तरफ, खिलाड़ी लंबा फासला तय करते हुए लेकिन केवल गेंद को उठाकर वापस लाएंगे. इस चौके की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 25 रनों पे पहुंचा है, 25 रन्स. आणि जिथं कव्हर पॉईंटवर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या मैदानाचं कसं आकर्षण म्हणजे आउटफील्ड खूप वेगवान आहे. जर गॅप शोधून तुम्ही फटके खेळत मात्र निश्चित तुम्हाला चौकार मिळणार आहे. क्लास कव्हर पाहिला पण कव्हर बाउंड्रीच्या बाहेर गेला होता चेंडू 4 धावेसाठी. बिल्कुल मानो एक वक्त के लिए तो ऐसा लगा कि गोली निकली हो बीच मैदान से. इस बार गेंद हवा में, काफी ज्यादा ऊंचाई, लंबाई नहीं है, देखने खिलाड़ी उसके नीचे आते हुए और एक और झटका लगता हुआ. त्रिमूर्ति गायकर थे गेंद के नीचे जो कल के मैच के हीरो थे. दूसरा झटका लगता हुआ इस वक्त महिंद्रा स्पोर्ट को जयेश के रूप में. तर असं वाटलं होतं की एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल, पण इथं मात्र अजून एक षटकार खेचण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू खूप उंच हवेत उडाला होता. आणि कौतुक करावं लागेल त्रिमूर्ती गायकर यांचं, ज्या प्रकारे जजमेंट करून चेंडू नजर होती आणि एक अप्रतिम झेल पूर्ण केलंय. आणि दुसरा फलंदाज बाद होतोय महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा. आता मात्र नवीन फलंदाज पद आपण मंगेश येतोय खेळपट्टीवर. नए बल्लेबाज जा रहे हैं इस वक्त मंगेश. प्रशांत परदेसी ने आखिरकार एक बल्लेबाज को प्रदेश तो नहीं लेकिन डगआउट में जरूर भेजा है. दूसरा झटका लगा. 2 ओवर की समाप्ति के बाद कुल रन बने इस वक्त 25 रन. अच्छी बल्लेबाजी हम देख रहे हैं इस वक्त और अच्छी गेंदबाजी भी हम कह सकते हैं सुनील पवार सर, क्योंकि 2 ओवर में देखिए 25 रन बने हैं तो 2 बल्लेबाज भी पवेलियन लौट चुके हैं. अगर विकेट्स अंतराल पर गिरते रहते हैं तो फिर कहीं ना कहीं दबाव जो है बल्लेबाजी क्रम पर आता है. राखीव अन्सारी जर पहिला पण 2 षटकामध्ये 25 धावा म्हणजे प्रति षटकामागे 12.50 ची सरासरी एक उत्तम आणि चांगली सरासरी आहे. आणि ही सरासरी जर कायम ठेवली तर हा संघ निश्चित मात्र 65 किंवा 70 धावापर्यंत मजल मारू शकतोय. पण तुम्हाला विकेट इथं मात्र सुरक्षित ठेवावं लागेल. ज्या प्रकारे पार्टनरशिप पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी, दुसऱ्या विकेटसाठी, पण इथं मात्र आता नवीन फलंदाज मंगेश आणि विजय या जोडीवर अवलंबून असेल. देखिए इस वक्त हमें एक चाबी मिली है, जिस किसी भी की हो आपको कमेंट्री बॉक्स में आकर निशानी बताकर ले जानी है. एक चाबी मिली हमें 2 व्हीलर बाइक की, जिस किसी भी शख्स की हो, इंसान की हो, आपको कमेंट्री बॉक्स में निशानी बताना और इस चाबी को लेकर जाना है. तो तीसरा ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज उजैर मोमिन. वीआईपी एंड से कंटिन्यू रखा गया उन्हें. पहले ओवर में 6 रन खर्च किया था और एक सफलता हासिल की थी उजैर मोमिन ने. देखना है अब अपने स्पेल के दूसरे ओवर में किस तरह की गेंदबाजी करते हैं. आज
उनके ओवर को जल्द समाप्त कर रही है चैलेंज स्पोर्ट। कल हमने देखा था चौथे ओवर में गेंदबाजी के लिए आए थे और जो रनों पर रोकथाम लगाई थी उजैर मोमिन ने, वहां से काफी हद तक रनों की बंदिश देखने को मिली थी। अब इस वक्त एक शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी हमें नजर आ रहा है, एक बैकवर्ड पॉइंट की तरफ है, एक एक्स्ट्रा कवर है, एक लॉन्ग ऑफ साइड की फील्ड। इस बार पैरों पर रखा था गेंद, कलाइयों के सारे उसे मोड़ दिया है डीप मिड विकेट की तरफ। खिलाड़ी मौजूद है वहां पर, एक रन दौड़ के पूरा करते हुए दोनों बल्लेबाज इस एक की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 26 रनों पे पहुंचा है, 26 रन। अब स्ट्राइक पर एक बार फिर से लौट आए हैं विजय, अच्छी बल्लेबाजी करें अब तक विजय, 3 बाउंड्री लगाई अपनी पारी में। इस बार आड़े बल्ले से हिट खेलना चाहते थे लेकिन पूरी तरह से मिस हुए, डॉट बॉल। सुरेख चेंडू होता पहिला, पण टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू मात्र पाहतोय रिप्ले मध्ये स्विंग पाहायला मिळाला, अतिशय अप्रतिम चेंडू होता, लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण। अगली गेंद उजैर मोमिन की, इस बार स्लॉग स्वीप करना चाहते थे, सवाल पूछा था लेकिन अंपायर की सहमति नहीं। देखिए जब गेंद की मेरिट पे बल्लेबाजी कर रहे थे विजय तो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, अब ऑन साइड की दिशा में खेलने की लगातार कोशिश कर रहे हैं और बीट हो रहे हैं। राखी बन्सरी जर पहिला पण एवढं सोपं नाही, जेव्हा तुम्ही स्विंग करणारे गोलंदाजी अगेन्स्ट मात्र तुम्ही सफल क्रॉसून फटकेबाजी करता, चुकीची फलंदाजी मी तर म्हणेन, कारण की ज्या प्रकारे प्रत्येक चेंडू पाहतो टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग पाहायला मिळतोय, हा चेंडू परत थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर वळणार होता, अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये। अगली गेंद, इस बार बॉलर बैक खेला था, वहां पर बल्लेबाज ने अच्छी कोशिश की अपने फॉलो थ्रू में उजैर मोमिन ने, लेकिन तेज तर्रार गेंद निकली थी, इनके हाथों से टकराकर लॉन्ग ऑफ की तरफ पहुंची, 1 रन। देखिए स्विंग गेंदबाज के सामने सुनील पवार सर ऐसे भी आड़े स्ट्रोक खेलना काफी मुश्किल होता है, तो जब स्विंग गेंदबाज हो तो फिर आपको सीधे ब्लेड से खेलने की कोशिश करनी चाहिए, खासतौर पर वी की शक्ल में। इस एक की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रनों पे पहुंचा। अगली गेंद, इस बार इंप्रोवाइजिंग स्ट्रोक खेला है बल्लेबाज ने, गेंद जा रही है लॉन्ग लेग की दिशा में, खिलाड़ी काफी दूर से आते हुए 1 रन पूरा किया और इस एक की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 28 रनों पे पहुंचा है, 28 रन। अतिशय छान गोलंदाजी पाहतोय आपण इथे, मात्र ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहतोय प्रत्येक चेंडूमध्ये बदल पाहायला मिळते, व्हेरिएशन किती महत्वाची असते प्रत्येक चेंडूवर हेच सांगतोय ते मात्र गोलंदाज। उजैर मोमिन एक बार फिर से हमसे दूर जाते हुए बल्लेबाज विजय उनका सामना कर रहे हैं। इस बार अच्छी गेंद, फिर से ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, देखना है अंपायर का क्या इशारा आता है। बल्ले का किनारा लेकर गेंद पीछे की तरफ गई थी, केवल 1 रन और इस 1 रन की मदद से स्कोर 29 रनों पे पहुंचता हुआ 2 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। इसके बाद की दोनों टीमें बिल्कुल आपको तैयार रहना है टॉस में, तो आइए आगे का आंखों देखा हाल बताएंगे मेरे साथी कमेंटेटर सुनील पवार सर। अनेक अनेक धन्यवाद राखी बन्सारी। तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण महिंद्रा स्पोर्ट संघाला, कारण की या षटकामध्ये एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली, प्रत्येक चेंडूला स्विंग करत होता, कधी आउट स्विंग तर कधी इन स्विंग आणि कधी एक वेगवान चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली, आणि त्याच बळावर पाहतो की या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 29, 2 गडेच्या मोबदल्यामध्ये। यानंतर जय मसोबा पिंपला संघाचा संगणक आणि सुरेश इंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण लगेच सज्ज राहायचंय नाणेफेक करण्यासाठी। जय मसोबा पिंपलास विपक्ष सुरेश इंटरप्राइजेस, त्यानंतर मात्र एक मोठा सामना आपण पाहणार आहोत, रईस बिल्डर्स विपक्ष बंटी स्पोर्ट, त्यानंतर पॉइनियर विपक्ष आपण सिवा स्पोर्ट या संघाला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। त्यानंतर मात्र आजच्या दिवसातला शेवटचा सामना जो रंगेल तो म्हणजे जॉयकुमार विपक्ष RD 4440, असे हे दिग्गज संघ आजच्या दिवसामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29, 2 गडेच्या मोबदल्यामध्ये। सलामीचा फलंदाज विजय अजूनही खेळपट्टीवर आहे, क्लास फलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे। अजय पाटील, जर विचार केला आपण तर निश्चित भरोडी गावाचा हा एक अतिशय युवा स्टार खेळाडू पाहतोय आपण इथे, मात्र चॅलेंज स्पोर्ट संघाचं प्रतिनिधित्व करताना एक मोठा ऑलराऊंडर सातत्याने खेळूला आपण खेळताना पाहिलं, मग गोलंदाजी असो की मात्र फलंदाजी। BRPL मध्ये तर या खेळाडूंनी फलंदाजी करताना 6 चेंडूमध्ये 6 षटकार याच मैदानावर ठोकले होते, तो एक महान ऑलराऊंडर पाहतोय आपण अजय पाटील। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहूया आपण,
जवळपास गलीवर एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक, जवळपास शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, अशा प्रकारे मारा करेल गोलंदाज अजय. पहिला चेंडू टर्न केला चेंडूला पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. अतिशय वेगात चेंडू सरकतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त विजय एकच रन इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्या पाहतोय आपण 30, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आज आपण आवाज ऐकले गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर, आणि पहिल्या दिवसापासून एक मधुर आवाज एक युवा समालोचक राकीब अन्सारी. याच पात्र परत हा फटका हवेत आहे, पण झेल होण्याची संभावना दिसत नाहीये. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना, आणि 2 धावा इथं मात्र मंगेश सहज पूर्ण करतोय. मंगेश मात्र चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय आज. ज्या प्रकारे व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केला आणि 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यानंतर मसोबा पिंपलास संघाचा संगणक आणि विपक्ष सुरेश एंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण तयारीत राहायचंय. अजय पाटील दुरांच्या टोकाकडनं सज्ज होताना तोच क्षेत्ररक्षण कायम आहे. कुठल्याही प्रकारे परिवर्तन नाहीये फिल्डिंग मध्ये. रिव्हर्स अटेंड केलाय, चांगला फटका आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक खेला वहां पर. आखिरी समय में अपने बल्ले को घुमाया था बल्लेबाज ने, स्विच का विचार किया और गेंद 38 सर्कल के ऊपर से बहुत तेज से निकली. मौका नहीं था दोनों ही खिलाड़ियों के पास 4 रनों के लिए. आणि आजकाल या फटक्याचा जास्त वापर होतोय. पलटी फटका खेळला होता, ज्या प्रकारे थर्डमॅनला क्लिअर केलं होतं आणि थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवलं होतं. चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पुढे सरक्रांती पाहतोय आपण 36. अजय पाटील परत सज्ज होताना दूर आणि त्या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी. समोर मंगेश, राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू अजय पाटील यांचा. याच पात्राचा पलवून खेळण्याचा प्रश्न विचारला गेला, पण सहमत नाहीये. एगिल चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहावं लागेल. आणि विक्रम नाईक सरांचा इशारा येतोय की लेबाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आहे. धावसंख्या 37. राखीब अन्सारी पाहते आपण. धावगती चांगली आहे, पण ज्या प्रकारे आता वेग अजून वाढवलं तर निश्चित एक चांगली धावसंख्या उभी करू शकतोय महिंद्रा स्फोटा संघ. यह बिल्कुल एक अच्छे लक्ष्य की तरफ जाने की कोशिश रहेगी महिंद्रा स्पोर्ट की. याच पता खराब चेंडू, त्याचं योग्य उत्तर इथं मात्र दिलंय, ठोकलंय हा षटकार. जी हाँ बिल्कुल फुल टॉस गेंद थी और उस गेंद को सही नसीहत देते हुए वहां पर बल्लेबाज बिल्कुल. जब एक बार मोहम्मद शमी ने फुल टॉस गेंद की थी ना सुनील पवार सर, याद है आपको, आईपीएल में एबी डिविलियर्स ने उसे बिल्कुल स्टेडियम के बाहर दे मारा था. उसी कुछ अंदाज में खेला यहाँ पर बल्लेबाज विजय ने. आणि राखीब अन्सारी जर पाहिला पण विजय मात्र खूप छान आक्रमण करतोय आणि एका चांगली फलंदाजी करताना सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून जर विचार केला आपण 1 षटकार आणि 3 चौकार त्यांनी ठोकलेले आहेत. एक चांगली दमदार फलंदाजी करताना पाहतोय आपण महिंद्रा स्पोर्ट या संघासाठी. धावसंख्या जर पाहिली आता मात्र खूप झपाट्याने पुढे सरकते. धावाचा आलेख उंच उंच जातोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर मात्र निश्चित 43. चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या पाहतोय आपण 43. तर एक चांगली फलंदाजी विजय यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण तर निश्चित 43. चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि अजून येणारे इथून मात्र या षटकांतून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. आणि राखीब अन्सारी जर पाहिलं आपण ही सरासरी जर कायम राहिली तर एक मोठी धावसंख्या उभी करू शकतोय महिंद्रा स्पोर्ट. आणि चॅलेंज स्पोर्ट संघाची फलंदाजी जर बद्दल विचार केला आपण तर एक मोठी फलंदाजी या संघाकडे आहे, कारण की चिराग माली नावाचा हा एक महान ऑलराऊंडर या संघाकडे आहे. नो डाऊट शेलारचा सचिन भोईर सारखा एक क्लास फलंदाज आहे. त्यानंतर फैजल नावाचा सुद्धा एक अतिशय चांगला युवा फलंदाज संघाकडे आहे. प्रितेश पाटील सारखा एक उच्च कोटीचा ऑलराऊंडर आहे. आणि संपूर्ण संघावर जर नजर टाकली आपण युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. अजय पाटील दुरांच्या टोकाकडनं परत सज्ज होताना तो क्षेत्ररक्षण कायम आहे. बॅकवर्ड पॉइंट, गली, शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये हे 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी आहेत.
लॉंग ऑन बाउंड्री मिड विकेट स्कोरले एक स्वीपर कव्हर बाउंड्री. याच पात्र ड्राईव्ह केले चेंडूला पाहतोय आपण लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू ठेवला होताना तोपर्यंत दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण थ्रो खराब येतोय आणि या 2 धावा सहज पूर्ण होते. धावसंख्या पाहतोय आपण 45. चार षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या आहे. येणार इथून मात्र अजून 2 षटकाचा खेळ बाकी आणि 2 षटकामध्ये जर तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर किमान इथून मात्र 25 ते 30 धावा जर बनवल्या तर एक चांगलं टार्गेट उभं करू शकतो इथे मात्र महिंद्रा स्पोर्ट. जय बजरंग क्रीडानगरी गोडसीच्या ऐतिहासिक मैदानावर आपण ही स्पर्धा पाहतोय. लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन ट्रॉफी 2022 एक दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. सिटी क्रिकेटचा हा महासंग्राम. बहुत अच्छी गेंदबाजी हम देख रहे थे चैलेंज स्पोर्ट की, लेकिन पिछले ओवर में जमकर बरसे बल्लेबाज 16 रन बटोरे अजय पाटिल की गेंदबाजी में. तर नवीन गोलंदाजचा पहिला परिवर्तन दुसरा परिवर्तन पाहायला मिळतोय. मी उल्लेख केला होता की प्रितेश पाटील म्हणजे दापोडे गावचा चिंटू येतोय. एक खूप चांगला हा खेळाडू पाहतोय आपण चॅलेंज स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. काल एक बलाढ्य संघाला या संघाने पराभूत केलं. तब्बल एक मोठं टार्गेट पार केला होता चॅलेंज स्पोर्ट संघाने आणि इथं मात्र गोलंदाज दुरासामोर प्रितेश पाटील मॅन फॉर दापोडे. तर जयमसोबा संघाचा संगणक आलेला आहे. सुरेश इंटरप्राइज संघाचा संगणक आपण लगेच या कारण की 2 षटकानंतर नाणेफेक होणार आहे. खेळण्यासाठी फलंदाज मंगेश. आता मात्र तिसऱ्या विकेटसाठी एका चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण. याच पात्र पंच केले चेंडूला चांगला फटका आहे. फटका फसेल काय पाहिजे आपण. एक अप्रतिम जेल आणि इथं मात्र फलंदाज फेल होतोय. यह बहुत ही खूबसूरत पंच स्ट्रोक खेला था वहां पर, लेकिन डीप कवर में खिलाड़ी मौजूद थे, उनसे कोई भी चूक नहीं हुई. बहुत तेजी से गेंद आ रही थी लेकिन अच्छे तरीके से इस कैच को समाप्त किया खिलाड़ी ने. एका क्षणी वाटलं होतं की ज्या प्रकारे डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू गेला होता पण सुरेख झेल आणि फलंदाज बाद होतोय तो मंगेश. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर येताना. इथं मात्र पप्या खारीक खूप मोठं नाव आहे. महिंद्रा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून सातत्याने खूप उल्लेखनीय कामगिरी करतोय. इथं मात्र क्रमांक 5 वर जाताना पप्या खारीक. तर आता मात्र या जोडीवर अपेक्षा असेल महिंद्रा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. राखीव बसायला जर पाहिला पण तर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले आणि अजून धावसंख्या जर पहिली धावफलकावर तर मात्र स्थिर आहे ती पाहतोय आपण 45. विजय मात्र क्लास फलंदाजी करतोय अजून खेळपट्टीवर आहे आणि नेत्रदीपक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. याच पात्र हा फटका पाहतोय आपण ऑन साइड कडे. चेंडू वाईडीस लॉंग ऑन बाउंड्री कडे फंपलिंग पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट करतोय विजय. धावसंख्या 47. 5वं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. प्रितेश मारा करतोय कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं. चमकदार सूर्याची किरण मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यात एक चमकदार सामना आपण पाहतोय. महिंद्रा स्पोर्ट विपक्ष पद आपण चॅलेंज स्पोर्ट अशी फाईट इथं मात्र करताना 3/47 अशी धावसंख्या पाहतोय आपण. प्रितेश पाटील सज्ज होताना प्रताप कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी तो क्षेत्ररक्षण कायम आहे विजयसाठी. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूपासून विजयसाठी क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. पॉईंट सोबतच पाहतोय की आपण थर्ड मॅन फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक जर पाहिला पण तर वाईडीस मिड ऑन म्हणजे जवळपास मिड विकेट आणि मिड ऑनच्या मधोमध आहे सिंगल धावा रोखण्यासाठी. यावेळेस पात्र हवेत आहे गली क्षेत्राकडे चेंडू तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण आता मात्र चेंडू खाली क्षेत्रामध्ये फरार होईल. सीमा पार येतोय या चेंडूवर हा चौकार. बहुत ही खूबसूरत अपरकट लगाया वहां पर बल्लेबाज ने और गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. अच्छी बल्लेबाजी हम लगातार देख रहे हैं अब विजय द्वारा.
आणि जिथं राखीव अन्सारी जर पहिला पण आत्मविश्वासाने भरलेला फटका नव्हता, पण फटका कसा असा याला महत्व नाही, पण संघासाठी परिणाम चांगला आलाय कारण की हा चेंडूवर चौकार आलाय. चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 50 आकडे मात्र पार होताना 51 51. इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं शोएब मेमन, आपका हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी में, और हमसे जुड़ चुके हैं इस वक्त अबू साद, आपका भी हम इस्तकबाल करते हैं. 31 धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण विजय याला. चांगली फलंदाजी. यॉस पात्र स्टँड अँड डिलिव्हर. अतिशय सुरेख फटका येतोय या चेंडूवर हा षटकार. इतना सीधा स्ट्रोक खेला था सुनील पवार सर के मानो एक वक्त के लिए तो तीर भी शर्मा जाए, इतना सीधा वहां पर स्ट्रोक जड़ा विजय ने. वीआईपी डाइस के ऊपर से जाती हुई 6 रनों के लिए सलामी देती हुई हमारे मेहमानों को. क्लास शॉट पाहिला पण सरळ बॅटने फटका होता. व्हीआयपी डायच्या वरतून ठोकलाय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. षटकाराने मात्र व्यक्तिगत आता मात्र 37 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय विजय. आणि या स्पर्धेतला हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर पाहिला आपण तर तो मात्र संतोष यांच्या नावावर आहे. 45 धावाची खेळी साकारली होती तो RD 440 या संघाच्या माध्यमातून खेळताना, पण इथं मात्र त्याचा हा रेकॉर्ड मॉडेल काय. महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा सलामीचा फलंदाज विजय. पुढचा चेंडू प्रितिशांचा. खराब चेंडू. सुरेख फटका. दिशा दिली. चेंडू मात्र बॅकवर्ड स्कोर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय अजून एक षटकार. जी हाँ बिल्कुल, बहुत ही खराब गेंद, बहुत ज्यादा लेग स्टंप के बाहर, वो भी फुल टॉस गेंद, जूजी फुल टॉस, और उस पर तो टूट कर बरसे विजय. इतनी अच्छी गजब की फॉर्म में है, वो अच्छी गेंदों को तो नहीं बख्श रहे और खराब गेंदों को कहां छोड़ने वाले. आणि इथं चांगल्या चेंडूवर सुद्धा त्यांनी एक चांगली फटकेबाजी केली आणि हा तर डाव्या स्टीवरचा खराब चेंडू होता, त्याचा योग्य वापर करून घेतलाय आणि जवळपास बॅकवर्ड स्कोरच्या वरतून एक दमदार षटकार ठोकलाय. आणि आता मात्र प्रितेश हा थोडस मागडा ठरताना पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल आता जर पाहिले आपण 63. एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना महिंद्रा स्पोर्ट हा संघ पाहतोय आपण. पण एक उत्सुकता असेल इथं मात्र की या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक पूर्ण करेल काय विजय, ज्या प्रकारे आक्रमण त्यांनी केलेलं आहे. 43 या धावसंख्येवर विजय फलंदाजी करताना पाहतोय आपण. काय क्लास. आणि राखीव अन्सारी पाहिला पण प्रत्येक फटके तिच्या बॅटमधून क्लास निघाले. एकही चुकीचा फटका त्यांनी मारला नाही आतापर्यंत. याच पाता प्रत्येक मोठा फटका हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय अजून एक दमदार हा चौकार. बार अच्छा स्ट्रोक लगाया वहां पर विजय ने. एक बार फिर से गेंद गैप में गई थी, 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. आणि या स्पर्धेतला हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर फलंदाजाचा जो असतो तो आपल्या नावी करतोय. तर मात्र 47 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. 18 चेंडू 47. एका ताबडतोब फटकेबाजी करताना पहिल्यापासून जर पाहिला आपण संघ अडचणीत असताना मात्र एका बाजूला थांबून मात्र आकर्षक फटकेबाजी केली. आता मात्र हाणामारीच्या षटकामध्ये टोलेजिंग फटकेबाजी पाहतोय आपण विजयच्या बॅटमधून. जी हाँ, हाईएस्ट स्कोर बनाया था संतोष मडवी ने. 45 रन, बहुत गजब की बल्लेबाजी की थी उन्होंने. और 41 रन बनाए थे शुभम गुलवी ने शिवास के लिए. और इस टूर्नामेंट में जो हाईएस्ट स्कोर है अब तक शिवास स्पोर्ट के नाम है 101 रनों का, और विक्टोरियन स्पोर्ट के भी नाम है 101. दोनों ने ही शगुन पेश किया था 101 का. निश्चित गोल्डन वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांनी सकाळी उल्लेख केला होता की ही जी खेळपट्टी आहे फलंदाजाला पोषक आहे आणि या खेळपट्टीवर तुम्हाला किती धावा सुरक्षित आहेत हे पण सांगू शकत नाही कोणी. ज्या प्रकारे आपण सातत्याने या मॅचेस बघतोय, कारण की याच चॅलेंज संघाने जर पाहिला आपण तर 79 धावाचा टार्गेट सहज पार केला होता. म्हणून मी सांगतो की किमान 90-95 धावा जर बनल्या तर मात्र एक आकडा असतो सुरक्षित. अजय पाटील कंटिन्यू पाहतोय आपण दुरांच्या टोकाकडनं अंतिम षटक. आणि बघता बघता धावाचा आलेख काय ना तो खूप मोठा उंचावलेला आहे. उंच इमारत ज्या प्रकारे पाहतोय आपण धावाचा आलेख सुद्धा उंचावलेला आहे. धावसंख्या जर पहिले धावपाल करू तर मात्र तब्बल 67. पहिला चेंडू पप्प्या खारीक यांनी पूल केलाय पण फटका फसतील काय पाहिजे की मात्र क्लिअर होईल. मिड विकेटच्या वरतून पप्प्या खारीकनी ठोकलाय हा षटकार. यहाँ पर शॉर्ट आर्म पुल लगाया था पपिया खारिक ने. खिलाड़ी मौजूद थे लेकिन केवल दर्शक बन के रह गए और दर्शक बने थे फील्डर 6 रनों के लिए. आता मात्र दोन्ही या साइडनी धमाकेदार डाव पाहतोय पण ज्या प्रकारे विजय 47 धावसंख्येवर नाबाद आहे आणि पप्या खारीक यांच्याबद्दल जर बोलणं झालं तर तो षटकार किंग आहे. सातत्याने बेहुंडी टेनिस पाहतोय की चौकार सिंगल कम घेतोय पण षटकारने मात्र आपला डाव पुढे नेतोय.
षटकारी मात्र पप्प्या खारीक आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती तब्बल जर पहिले आपण एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना महिंद्रा स्पोर्ट्स संघ. अजून एक चांगला फटका, पण यावेळेस मात्र प्रयत्न चांगला होता पण चेंडू निघून गेलाय. मेडिकलच्या वरतून लागोपाठ दुसरा षटकार. जी हाँ, बिल्कुल फिर से उसी ही दिशा में वही खिलाड़ी भी मौजूद थे डीप मिड विकेट की तरफ. इस बार तो उन्होंने अच्छी उछाल लगाई लेकिन गेंद तक नहीं पहुंच पाए खिलाड़ी. एक और सिक्सर आता हुआ बैक टू बैक पप्पिया खारिक के बल्ले से. और इस वक्त स्कोर है कुल 79 रन. तर धावसंख्यामध्ये आपण 79 धावसंख्या आहे आणि अजून किती चेंडूचा खेळ बाकी आहे. जर पहिले आपण 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजेच अशीच फटकेबाजी जर पहिले आपण या संघात सुद्धा आपण शतक धावपलकर पाहू शकता. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचे. मसोबा स्पोर्ट पिंपलास विपक्ष पाहणार आपण सुरेश एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे संगणक आपण या. अजय पाटील मागे ठरताना पहिल्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार पाहतोय आपण पप्प्या खारीक यांच्या बॅट मधून. अजून एक मोठा प्रहार, चेंडूला पाठवलाय स्कोलेच्या वरतून ठोकलाय. अजून एक षटकार. जी इस बार गेंद स्लॉट में दे दी गेंदबाज ने और बल्लेबाज ने उसे दूसरे प्लॉट में भेज दिया 6 रनों के लिए. पण पाहू शकता रिप्ले मध्ये सफल झाला होता. काय उत्कृष्ट षटकार ठोकलाय आणि लागोपाठ 3 चेंडूवर 3. आणि राखी बन्साली जर पहिला पण विजय मात्र नॉन स्ट्राईकला आहे कारण की 47 धावसंख्येवर. पप्प्या खारीक मात्र डावाची फलंदाजी सुद्धा आपल्या हातात घेतोय. सौफेर फटकेबाजीला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. धावसंख्या 85. एक मोठं टार्गेट इथे मात्र उभं करताना महिंद्रा स्पोर्ट्स संघ. सज्ज होते गोलंदाज अजय पाटील. यावेळेस मात्र स्कोरले एका क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होते. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल कारण की 47 धावावर जो नाबाद फलंदाज आहे तो मात्र स्ट्राईकवर येतोय. विजय मूल्यवान खेळी साकारली आणि एवढं म्हणजे मॅरेथॉन खेळी साकारतो आतापर्यंत. ज्या प्रकारे पहिल्याच चेंडू पासून तर अजून खेळपट्टीवर आहे. विजयने क्लास दाखवले. खराब चेंडूचा योग्य समाचार, चांगल्या चेंडूवर डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली आणि 2-3 कव्हर ड्राईव्ह अतिशय सुरेख पाहिले आपण त्याच्या बॅटमधून. 47 धावसंख्येवर याच पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण लॉंग ऑफ क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न करेल काय, धोकादायक ठरेल आणि इथं मात्र फलंदाज धाव बाद होतोय तो म्हणजे विजय. चांगल्या खेळीचा अंत होतोय. 48 या धावसंख्येवर बाद होतोय. पण जोरदार टाळ्या खेळूसाठी ज्या प्रकारे त्यांनी अतिशय अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी. बिल्कुल बहुत ही गजब की पारी खेलकर पवेलियन लौटते हुए इस वक्त अपनी टीम के लिए विजय. अभी तक देखना है जय मिलेगी या नहीं, ये तो मैच के आखिर में पता चलेगा. लेकिन विजय ने तो अपना 100% दिया अपनी टीम के लिए. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आणि मला वाटते की या इनिंगचा हा जवळपास वेलकम हेमंत पाटील. मसोबा संघाचा संगणक, सुरेश एंटरप्राइजेस संघाचा संगणक. आपल्याला शेवटचा कॉल आहे. सुरेश एंटरप्राइजेस संघाचा संगणक, आपल्याला शेवटचा हा कॉल आहे की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. याच पात्र असला बॅटने फटका पाहतोय आपण. अजून एक उत्कृष्ट षटकार ठोकलाय आणि याच बरोबर पहिल्या इनिंगची समाप्ती. जो टार्गेट उभं केलंय पाहतोय की धावपलकावर तब्बल धावा त्या 92 धावा आणि 93 धावाचं टार्गेट उभं केलंय चॅलेंज स्पोर्ट्स संघासमोर महिंद्रा स्पोर्ट्स संघाने. तर पाहतोय आपण दोन्ही संघाचे संगणक. सुरेश एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आपण या आणि टॉस बॉक्स मध्ये आपल्याला घेऊन जातोय. तिथे मात्र सज्ज आहेत गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर. शुक्रिया सुनील पवार और रकीब भाई. मित्रांनो, आपण बघत आहात अमीदुज्जमा अन्सारी प्रेझेंट्स लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन्स ट्रॉफी MHCT 2022. या स्पर्धेचे आयोजक आहेत अमीदुज्जमा अन्सारी. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आणि चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 चषक आणि सेमीफायनल उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघाला 7,000 रुपये प्रत्येकी आणि चषक. तर आपल्या जोडीला आहेत शोएब मेमन साहेब जे विक्टोरियन संघाचे संघ मालक आहेत आणि एका बाजूला सुरेश एंटरप्राइजेस पाये आणि दुसऱ्या बाजूला जय मसोबा एंटरप्राइजेस पिंपळास. तर हा नाणेफेक आता आपण करणार आहोत. टेल्स इज द कॉल आणि टेल्स इट इज. तर जय मसोबा एंटरप्राइजेस पिंपळास नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतलाय? फील्डिंग
आणि हा सामना सुरू असताना तुम्हाला वाटतं की पिंपळासकर सर्व मोबाईलवर सामना बघतील? हो नक्कीच. क्या बात आहे. फिल्डिंग करत असताना मात्र हा जो संघ आहे सुरेश एंटरप्राइजेस पाय हा सुद्धा चांगला संघ आहे. तर कुठल्या धावसंख्येपर्यंत त्यांना रोखू इच्छिता? अंडर 60 रोखण्याचा प्रयत्न करू, कारण पिचवर धावा भरपूर होतात, पण अंडर 60 रोखण्याचा प्रयत्न करू. आणि या हंगाममध्ये संघाची जी कामगिरी झाली आहे त्याने तुम्ही कितपत समाधानी आहात? समाधानी तर आहेत, पण मेन पोरं येत नाही त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. धन्यवाद. सुरेश एंटरप्राइजेस पाये म्हटलं की एक चांगला क्रिकेटचा पायाच म्हणावा लागेल. आणि ज्या पद्धतीने तुम्ही खेळलात, अगदी आता 2-3 ज्या स्पर्धा झाल्या, चांगली भरीव कामगिरी. प्रथम फलंदाजी करणार आहात, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, कितपत मजल मारू इच्छिता? तसा टार्गेट नाही, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आणि या सामन्यासाठी तुम्ही आज इथे आलेले आहात, ही स्पर्धा खेळून कसं वाटतंय? खूप छान वाटतं, खूप चांगलं आयोजन केलं. तर आपला खूप खूप आभार. मित्रांनो, आताच नाणेफेक झालेली आहे आणि ही नाणेफेक जिंकले जय मसोबा एंटरप्राइजेस पिंपळास. हा संघ फिल्डिंग करणार आणि सुरेश एंटरप्राइजेस पाये हे संघ फलंदाजी करणार आहे. आणि हा सामना थोड्याच वेळात तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. तोवर कुठेही जाऊ नका, पाहत रहा हमीदुज्जमान अन्सारी प्रेझेंट्स लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. धन्यवाद. तो आप देख रहे हैं दोस्तों, हमीदुज्जमान अंसारी प्रेजेंट्स लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी 2022. अपने वालिद की याद में ये टूर्नामेंट आपके सामने, और बहुत ही अच्छा आयोजन, पहला साल है. देखिए, जब आप कोई भी चीज़ को पहली बार करते हैं तो कई चीज़ें आपके दिमाग में रहती है, जहन में रहती है, कई चीज़ों के आपको मशवरे मिलते हैं. और हम आशा करते हैं कि हमारे हमीदुज्जमान अंसारी भाई अगले साल इंशाअल्लाह इससे भी बड़ा शो करेंगे. पहला पुरस्कार 50,000 रुपये और ट्रॉफी, दूसरा इनाम 25,000 रुपये और ट्रॉफी, सेमीफाइनल के लिए 7,000 रुपये और ट्रॉफी. हर मैच के लिए मैन ऑफ द मैच के लिए एक डिनर वाउचर है albaik.com का. इतना ही नहीं, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और मैन ऑफ द सीरीज के लिए भी albaik.com इनके द्वारा इनामात रहेंगे. albaik.com से खाना ऑर्डर करें, लजीज खाना, अच्छे लजीज खाने का एक ही ठिकाना albaik.com. प्रिंस मूवीज के यूट्यूब चैनल पर इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण आप देख रहे हैं. अंपायर अजीम हमदुल्ले और उनके साथ है अंपायर विक्रम नाइक. दो ओपनिंग बैटर आ चुके हैं, सचिन भोईर और फैजान, राइटी और लेफ्टी कॉम्बिनेशन. बड़ा स्कोर है, लेकिन सचिन भोईर बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है, इस बात को भूलना नहीं होगा. हमने देखा पिछले मेयर कप में उनका जो प्रदर्शन रहा था, काबिल तारीफ. और अभी 2 दिन पहले ओमसाई स्पोर्ट्स वाशेरी के टूर्नामेंट में फैजान ने जो 2 6 लगाए थे, मैं कमेंट्री कर रहा था और मुझे बड़ी खुशी हुई कि चैलेंज स्पोर्ट्स ने नए खिलाड़ियों को जो मौका दिया है वो उस पर अच्छा खरा उतर रहे हैं. तो फैजान और सचिन के ऊपर एक बड़ी जिम्मेदारी रहेगी. महेंद्र स्पोर्ट्स, महेंद्र समाज कल्याणकारी संस्था, संजय भाई मात्रे इनकी टीम है. और चैलेंज स्पोर्ट्स लेजेंड ऑफ भिवंडी विलासार, मयूरेश पाटिल, जो बहुत बड़े सियासी नेता के रूप में अब उभर रहे हैं, मयूर पाटिल, जय पाटिल इनकी टीम है. विलासार पाटिल साहब का जिक्र जरूर करना बनता है, क्योंकि भिवंडी के टेनिस क्रिकेट को पूरी दुनिया के क्रिकेट से 10 साल आगे उन्होंने रखा. एक से बढ़कर एक नायाब शो, और इतना ही नहीं, खिलाड़ियों को इनामों की बरसात और खिलाड़ियों को फ्लड लाइट में खेलने का एक मौका. देखिए,
पहले के ज़माने में चीज़ें मयसर नहीं हुआ करती थी, लेकिन अब चीज़ें मयसर हैं, लोग खेल रहे हैं और अच्छी बात है. सो वी कैन नेवर फॉरगेट मिस्टर विलासार, यू आर अ ट्रू लेजेंड. और उनकी शान में एक ही चीज कहना चाहूंगा कि इफ यू वर्क फॉर सक्सेस यू बिकम मास्टर, बट इफ यू वर्क फॉर सेटिस्फैक्शन यू बिकम अ लेजेंड. नया ओवर लेकर आ रहे हैं सुरेश पारधी, और सुरेश पारधी के सामने मुकाबला करेंगे सचिन बोयर. लक्ष्य दिया गया है कुल मिलाकर 94 रन्स का. 36 बॉल्स 94 रन्स. हर बॉल पर 2.5 रन, 2.5 रन्स. और पावर प्ले के जो 2 ओवर है ये बहुत कुछ मायने रखेंगे. जो मैदान में हवा चल रही है वो भी निर्णायक रहेगी. चैलेंज ने मेरे ख्याल से 20 रन ज्यादा खर्च किए हैं इस मैदान पर. 70-72 तक मैं फिर भी समझ सकता हूं, बट 94 इज अ ह्यूज टारगेट. लेकिन कोई भी चीज मुश्किल नहीं है और सचिन बोयर ये मुश्किल काम को अंजाम देने के लिए तैयार है. पहली गेंद बल्ले का बाहरी सिरा, पैर नहीं चले. खराब फुटवर्क के चलते बल्ले की जड़ को लगकर गेंद विकेट कीपर के हाथों में कैद और चैलेंज को लगने वाला बड़ा झटका. क्या कहेंगे रकीब भाई? जी हाँ सर, बहुत अच्छी गेंद थी. एंगल से बाहर की तरफ जा रही थी. खड़े खड़े स्ट्रोक खेलना चाहते थे वहां पर सचिन बोयर. इसीलिए तो कहते हैं ना, पैर का चलना बहुत जरूरी है. अगर पैर चलेंगे तो आपकी सांसें चलेगी. अब आउट होकर निराश कदमों से पवेलियन लौटते हुए सचिन बोयर. सचिन बोयर के पास जो स्ट्रोक प्ले है उसको मद्देनजर रखते हुए उनका पिच पर खड़े रहना जरूरी था. पैर नहीं चले उनके. खास करके जब आप फील्डिंग करके मैदान में बैटिंग के लिए आते हैं तो पहली 2-3 गेंदें आपको थोड़ा पैर में जान लाने के समय लगता है. सुरेश पारधी जो कि इस खेल के बहुत ही पुराने खिलाड़ी हैं, उन्होंने बॉल को बराबर पिचअप कराया था अनिश्चितता के गलियारे में और स्ट्रोक खेलने के लिए कमिट हुए और पहला कैच विकेट कीपर द्वारा मुकम्मल किया गया. सुरेश पारधी का सामना करेंगे अब नए बैटर इस बार. ओ कैच हो सकता था लेकिन हाथ से कैच छूटा है और वहां पर 2 रन मुकम्मल करते हुए बल्लेबाज बॉलर के सर के ऊपर से ड्रिल्ड अबोव द बॉलर्स हेड, जिसको अंग्रेजी में कहा जाता है, उस टाइप का ये शॉट था. और स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है 2 पर. चैलेंज स्पोर्ट्स के 12th मैन कमेंट्री बॉक्स में आ जाए प्लीज. देखिए आप BC4 फॉर्मेट टूर्नामेंट खेल रहे हैं और ये बहुत जरूरी है क्योंकि हर मैच में मैन ऑफ द मैच है. सही आदमी को मैन ऑफ द मैच तभी दिया जाएगा जब उसका नाम पता हो. इस बार हेलीकॉप्टर शॉट लगाने का प्रयास जरूर था लेकिन बॉल सीमेंट की सतह पर ट्रैवल होती हुई 1 रन के लिए मिड ऑफ पर देवेंद्र खारिक ने उसे रोका. स्कोर आगे बढ़ता हुआ 3. स्ट्राइक पर है फैजान. 91 रनों की दरकार. पहला ओवर पावर प्ले का सुरेश पारधी द्वारा. ब्लैक एंड व्हाइट कॉस्ट्यूम आप देख रहे हैं महिंद्रा स्पोर्ट्स का. ब्लैक ट्रैक पैंट विद व्हाइट शर्ट. फील्डिंग की जमावट अगर आप देखें विकेट कीपर 5-1 मीटर पीछे खड़े हैं. 3rd मैन डीप है. एक वाइडिश गली, एक शॉर्ट कवर, एक एक्स्ट्रा कवर. उमेश दलवी अब जुड़ चुके हैं वहां फैजान के साथ. इस बार बैठक शॉट स्वीप किया था, हालांकि आउटफील्ड को वो क्लियर नहीं कर पाए थे. 1 ही रन, 3 रनों को बचाया गया है वहां पर. महिंद्रा स्पोर्ट्स के
स्क्वायर लेग के क्षेत्ररक्षक द्वारा। कुल मिलाकर स्कोर हुआ है 4, 90 की दरकार पहला ओवर। आप देख रहे हैं हमीदुज्जमान अंसारी प्रेजेंट्स लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी 2022, आज का दूसरा मुकाबला। इस बार उठा दिया हेलीकॉप्टर शॉट, हवा के साथ साथ घटा के संग संग, एंड व्हाट अ कैच, अनबिलीवेबल। जतिन ने क्या कैच लिया है उमेश का, पीछे की तरफ जाते हुए कैच लेना आसान नहीं होता। युवा खिलाड़ी है, अपने बॉडी बैलेंस को बनाए रखा। और कारिवली के खिलाड़ी है, देखिए मैन फ्रॉम बहुत सुन के कभी कभी कान पक जाते हैं, इसलिए कारिवली के खिलाड़ी ऐसा हम कहेंगे। अब नया बैटर है त्रिमूर्ति गायकर। 1 ओवर 4 रन 2 विकेट, शुरुआत खस्ता है। रकीब भाई 1 ओवर 4 रन 2 विकेट, अब 90 रन चाहिए 5 ओवर में और रिक्वायर्ड रन रेट 18 का। जी हाँ, बिल्कुल। अब हालात और भी मुश्किल होते हुए इस वक्त चैलेंज स्पोर्ट के लिए, क्योंकि देखिए पावर प्ले में आपकी हमेशा कोशिश रहती है, क्योंकि केवल 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर होता है, तो आपके पास एक फायदा होता है, बेनिफिट, कि आप 38 सर्कल को पार करें और ज्यादा से ज्यादा रन बनाए। लेकिन उसमें 2 विकेट गंवा चुके चैलेंज स्पोर्ट, अब रिक्वायर्ड रन रेट 18 रनों पर पहुंच चुका है, तो अब हालात उनके लिए और भी पेचीदा होते हुए। नया ओवर करेंगे विशाल। विशाल के सामने बैटर हैं इस वक्त त्रिमूर्ति गायकर। गायकर के लिए मंत्र एक ही है, रन कर। रन बनाने होंगे। जब एकनाथ सोलकर कैच लिया करते थे तो उनको कहा गया था झेल कर। इस बार जड़ में आती हुई गेंद फुलर लेंथ की, अलग बात है चैनल के बाहर रखा था। बॉल के पेस का उपयोग करते हुए 1 रन। देवेंद्र खारिक और पपिया ने गेंद को उठाया। स्कोर आगे बढ़ता हुआ 5, 2 विकेटों के नुकसान पर। अगले मैच का टॉस जीता है जय मसोबा पिंपड़ास ने और उन्होंने पहले फील्डिंग करने का फैसला किया है। आज के दिन का वो तीसरा मुकाबला रहेगा। अंसारी परिवार के तमाम सदस्य, इनको आप देख रहे हैं। इस बार कड़क, इसको बोलते हैं कड़क। फैजान ने वहां पर दिखाया मैच अभी खत्म नहीं हुआ, मैं हूं ना। फुल टॉस आई और फेंक दिया मैदान के बाहर, और एक बेहतरीन उल्टा पुल्टा शॉट रकीब भाई। जी हाँ, बिल्कुल। वहां पर फैजान ने दिखाया अपने बाजुओं का जान, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक। फुल टॉस गेंद थी और फुल टॉस मानो शक्कर की गोली, इस पर टूट के पड़े फैजान। बिल्कुल इस तरह फुल टॉस, शॉर्ट पिच गेंदे, बहती हुई हवा, सभी का लाभ लेना होगा। देखिए जो पिच है ये बल्लेबाजी के लिए मुफीद है और इस पर बैटिंग करना ये मुश्किल काम नहीं है। गेंदे बराबर बल्ले पर आ भी रही है, जरूरत है टिके रहना। फैजान सामना करेंगे विशाल का। इस बार खेला है स्क्वायर लेग की तरफ, एक और बेहतर क्षेत्ररक्षण का प्रदर्शन। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पर। हमारे जो दर्शक अभी अभी सीधे प्रसारण से जुड़े हैं उन सभी का हार्दिक स्वागत। आज मंडे है, वर्किंग डे, और प्रिंस मूवीज पर इसका लाइव टेलीकास्ट आप अपने दफ्तर में, दुकान में, मकान में देख सकते हैं। इस बार उठा दिया है, कैच का खतरा है, लेकिन जी हां कैच ले लिया गया है। ग्राउंड को क्लियर नहीं कर पाए त्रिमूर्ति गायकर और गिरने वाला तीसरा विकेट। जतिन ने यह कैच भी लिया है। जय बजरंग कारिवली की जब बात आती है, एक बहुत ही जबरदस्त टीम। कल रात को ही मैं पपिया को देख रहा था, पोमण बॉयज के टूर्नामेंट में बहुत अच्छा इक्वेशन पे बैटिंग कर रहे थे, 2 बॉल 3 पर। अब नए बैटर है प्रीतेश पाटिल।
रन बनाते समय चैलेंज के बैटर्स को मौके को देखकर बल्लेबाजी करना लाजमी होगा। फुल टॉस बॉल 6 रन। फैजान के बल्ले पे गेंद आती है और सीधा 4 जोकर जाती है। उड़न खटोला 6 रनों का स्कोर 18 पे पहुंचा। अब 76 की दरकार। छिहत्तर रनों की जरूरत और है। फैजान अगर 50 रन बनाते हैं तो हमीदुज्जमान अंसारी साहब की ओर से 3000 रुपए। क्या बात है। इस बार बैठक शॉट खेला है डी पैकेट स्क्वायर पर 1 रन। हमीदुज्जमान अंसारी साहब ऐसे इनामात अगर देते रहे तो अगले साल मुझे भी 10 किलो वजन कम करके भिवंडी में घर लेना होगा ताकि मैं भी खेल पाऊं। 2 ओवर 19 रन। पिछले ओवर में 15 रन बने, 1 विकेट गिरा। कुल मिलाकर 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी मैच जीतने के लिए 75 रनों की दरकार है और ओवर बचे हैं 4। रकीब फैजान अच्छा खेल रहे हैं, लेकिन क्या फैजान को अच्छा साथ मिलेगा? जी हाँ, बिल्कुल साथ देना होगा किसी न किसी बल्लेबाज को, क्योंकि जब तक साथ नहीं होगा तब तक टीम का विकास नहीं होगा। तो अब 4 ओवर में यहाँ से जो रन चाहिए वो है 75। काफ़ी ज़्यादा रनों की ज़रूरत है। फैजान एक छोर को तो संभाल कर रखे हैं, दूसरे बल्लेबाजों को कम से कम स्ट्राइक रोटेट करना चाहिए ताकि ज़्यादा से ज़्यादा गेंदे फैजान को मिले। 24 गेंदे 75 रन और पावर प्ले के ओवर खत्म हुए। अब आ रहे हैं सुरेश पारदी। फैजान ने उम्मीदें जगाई है। दो 6 लगाए अब तक और 15 पर खेल रहे हैं। फैजान का पैटर्न भी देखे साहिबा, पहले 1 फिर 6 फिर 1 फिर 6 फिर 1, यानी कि सीक्वेंस के हिसाब से तो ये 6 आना अब जरूरी है। ओमसाई स्पोर्ट्स वाशेरे के टूर्नामेंट में धनेश चषक में बेहतरीन प्रदर्शन रहा था। फैजान ने इस बार पुल कर दिया है, हालांकि बॉल मैदान के बाहर नहीं जाएगी, लेकिन 1 रन जरूर पूरा किया। दूसरे की दौड़ लगाना चाहते हैं, वहां पर रनआउट का खतरा। टॉक टाइम कितना सस्ता है। एयरटेल, जियो, वोडाफोन। मिस कॉल क्यों होना चाहिए? कॉल को रिसीव करना चाहिए। मिस कॉल के 2 नुकसान है। क्रिकेट में विकेट चला जाता है और यार दोस्त नाराज हो जाते हैं, मेरा कॉल रिसीव नहीं किया। हमारे शोएब मेमन साहब भी मजा लेते हुए इस मैच का, विक्टोरियन, उनकी टीम को भी अब मुबारकबाद देना चाहेंगे, आगे अच्छा खेले ये सीजन में। प्रीतेश, देखिए अभी भी 2 अच्छे बैटर अगर देखें हम, प्रशांत पाटिल हैं, चिराग माड़ी है, अजय पाटिल है। उन्होंने अपने आप को गेंद को थोड़ा पुराना होने का इंतजार कर रहे हैं शायद, लेकिन मैं समझता हूं इतने बड़े स्कोर को चेस करते समय सचिन भोईर का पिच पर रुकना बहुत जरूरी था। टैप करते हुए 1 रन, और जहां 1 रन हो रहे उससे ज्यादा मायने नहीं रखेंगे महेंद्र स्पोर्ट्स भादवड़। महेंद्र स्पोर्ट्स बहुत पुरानी टीम है भिवंडी की, लाइन ऑफ भिवंडी संजय भाई मात्रे की टीम है। रूपेश दादा मात्रे, संजय भाई मात्रे इनकी टीम। महेंद्र कल्याणकारी संस्था, जो समाज सेवा का एक बहुत बड़ा नाम है। इस बार जड़ में गेंद की नीचे बैकलिफ्ट पर बॉल के पेस का उपयोग किया, 1 रन पूरा किया। दूसरे की दौड़ नहीं हो पाएगी। स्कोर आगे बढ़ता हुआ 22। 72 रन और चाहिए। स्कोर को दबा दिया है सुरेश पारदी ने।
टीम का कलर कोड है ब्लैक एंड व्हाइट और महिंद्रा स्पोर्ट्स का फ्यूचर है ब्राइट। फुल टॉस बॉल थी। अब यहां पर गेंद जाएगी मैदान के बाहर 4 रन के लिए। इस तरह की गेंदें नुकसान देगी। हवा जो बह रही है वो काम कर रही है। स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर। रकीब भाई, इस तरह के चौके लगभग अब हर दूसरी गेंद पर आना लाजमी होगा। जो हिसाब से खेल चल रहा है, पिछड़े हुए हैं रन रेट में इस वक्त महिंद्रा स्पोर्ट्स बादवड़। इस बार स्लॉक स्वीप और ये गेंद गई 6 रन, फ्लैट 6। कड़क शॉट। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 32 पर और अब मैच जीतने के लिए 18 गेंदों में 62 रनों की दरकार। और चौथे ओवर की शुरुआत पे हमारे साथ जुड़ जाएंगे रकीब भाई। बहुत बहुत शुक्रिया हारिस पंड्या सर। आखिरी गेंद पर अच्छा स्ट्रोक लगाया वहां पर प्रीतेश पाटिल ने। फुल टॉस गेंद थी, अच्छी तरीके से उस गेंद पर टूट के बरसे इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 32 रनों पे पहुंचा। हम सुन रहे थे इस वक्त गोल्डन वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर की आवाज। 3-4 साल मुझको हुए कमेंट्री करते हुए। एक गुमान में भी नहीं था कि हरीश पंड्या सर के साथ कमेंट्री करने का मौका मिलेगा। मानो खुली आंखों से सपना देखते हुए इस वक्त मैं और सुनील पवार सर इस वक्त कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ते हुए सुनील पवार सर। थँक्स राकीब अन्सारी. तर सामना इथं मात्र पाहतो की आपण अजून रंगतदार स्थितीकडे आहे, कारण की जर राकीब अन्सारी आपण विचार केला तर 3 षटकामध्ये धावफलकोट धावा आहेत त्या 32. अजून मात्र संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष केल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला त्याचा फळ मिळणार नाहीये. विशाल को इस वक्त कंटिन्यू रखा है, दूसरा ओवर लेकर आए थे विशाल। अब चौथे ओवर में भी उन्हें गेंदबाजी के लिए बुलाया गया है दूर वाले छोर से। तर व्यक्तिगत स्वतःच पाहतोय की आपण कोट्यातलं शेवटचं षटक टाकण्यासाठी तर मात्र गोलंदाज विशाल चांगली संगणकाची भूमिका पाहतोय आपण, ज्या प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण. याच पात्र हा फटका चांगला आहे, उडवलंय चेंडूला हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम गेल आणि फलंदाज या चेंडूवर फेल. मोठा फलंदाज बाद होतोय चॅलेंज स्पोर्ट्स संघाचा पाहतोय आपण. सलामीचा फलंदाज ज्यांनी अतिशय चांगली फलंदाजी पाहिली होती त्याच्या बॅटमधून, आणि आता मात्र परतीचा प्रवास करताना एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करतोय गोलंदाज विशाल. फटका चांगला होता आणि पण त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण खूप सुरेख पाहतोय आपण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण महिंद्रा स्पोर्ट या संघाचा पाहतोय आपण. आता मात्र अजय पाटील, मी उल्लेख केला होता की याच मैदानावर A1 जोडीच्या माध्यमातून BRPL चं जो आयोजन होतं त्यामध्ये मात्र या फलंदाजांनी 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले होते आणि एक कीर्तिमान, एक रेकॉर्ड इथे मात्र स्थापित केला होता. महिंद्रा स्पोर्ट या संघाकडे पाहतोय आपण. वेगवान गोलंदाज पंकज अजून मात्र गोलंदाजी करण्यासाठी आला नाहीये, पण अपेक्षा असेल की लवकरच पंकज यांच्या हातात चेंडू जाईल, कारण की एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. काय सुरेख अप्रतिम फलंदाजी पाहिली होती आपण खास महिंद्रा स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. पप्या यांच्या बॅटमधून अंतिम षटकामध्ये एक ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र नो डाऊट मॅरेथॉनची खेळी साकारली होती ती म्हणजे विजय यांनी. हवेत आहे, अजून प्रयत्न केला गेला आणि काय कॅच तिथं मात्र पूर्ण करतोय अप्रतिम झेल आणि अजून एक फलंदाज फेल. तर महिंद्रा स्पोर्ट्स संघाचं जर आपण आजच्या दिवसातलं खास आकर्षण पाहिलं साहेबा मोमेंट सर, तर उच्च क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. ज्या प्रकारे सूरज भोईर यांचं झेल टिपला होता, जवळपास मिड ऑफला उभा असलेला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ बाउंड्रीवर येऊन आणि एक अप्रतिम झेल. त्यानंतर मात्र अजून एक चांगला उच्च कोटीचा झेल पाहिला आपण.
लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन ट्रॉफी 2022 हा तिसरा दिवस आहे. हमीदुज्जुमा अन्सारी आणि संपूर्ण अन्सारी परिवाराच्या माध्यमातून एक उत्कृष्ट आयोजन पाहतोय आपण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता मात्र निश्चित चॅलेंज स्पोर्ट्स संघ बॅकफुटवर जाताना पाहतोय आपण, कारण की आघाडीचे 5 फलंदाज इथे मात्र बाद झालेले. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. प्रशांत याच पात्र टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. जमिनीलगतचा फटका आहे लॉंगॉन क्षेत्राकडे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण परत पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एकच रन इथं मात्र कंप्लीट करेल. बॉलिंग खूप छान पाहायला मिळते. ते मात्र महिंद्रा स्पोर्ट्स संघाची फलंदाजी सुद्धा एक उत्कृष्ट पाहिली होती आपण. आणि आता मात्र 15 चेंडूमध्ये तब्बल 61 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला इथून हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूला बाहेर पटावं लागेल, जरी ते मात्र चॅलेंज स्पोर्ट्स संघाला सामना जिंकायचा असेल. गोलंदाज विशाल सज्ज होताना याच पात्र अजून एक चुकीचा फटका. चुकीला माफी नसते, उंच आहे आणि झेल इथे मात्र कंप्लीट करतोय विकेट किपर सुरेश पारधी. 6वा फलंदाज बाद. म्हणजे स्थिती अशी आहे की तू चल मैं आया. फक्त पटावर हजी लावण्याचं काम करताना या सामन्यामध्ये पाहतोय आपण चॅलेंज स्पोर्ट संघाचे फलंदाज. दयनीय स्थिती, कारण की धावफलकावर फक्त धावा आहेत त्या इथे मात्र जर आपण 33 आणि निम्मा संघ गारद झालेले आहे. यानंतर एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे. सुरेश एंटरप्राइजेस पाय विपक्ष पाहतोय आपण. जे मसोबा पिंपलास अशी फाईट पाहायला मिळेल. ज्या संघाकडे निश्चित खूप मोठी मोठी नावं आहेत. ब्लॅक डायमंड ऑफ दापोडे म्हणून ज्याचा मी साथ उल्लेख करतोय. राजन पाटील यांच्यावर नजर असेल जय मसोबा या संघाकडे. हर्षद नावाचा वादळ, आणि यावर्षी जर विचार केला हर्षद यांच्या बॅटमधून तब्बल 78 धावाची एक विध्वंसक खेळी साकारली होती आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर. हेमंत पाटील सारखा एक दिग्गज महान खेळाडू. आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण सुरेश एंटरप्राइज संघ सुद्धा खूप मजबूत आहे. म्हणून एकूण जर विचार केला आपण त्या सामन्यामध्ये एक रंगत पाहायला मिळणार आहे. पण हा सामना एकतर्फी होताना पाहतोय आपण. सध्या जी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. याच पात्रा कडक केडीके भिरकावलाय चेंडूला मेडिकलच्या वरतून ठोकलाय उत्तुंगा षटकार. बॅकफुटला जाऊन मात्र पुलचा फटका पाहिला आपण. दूर असा लांबच लांब पल्ल्याचा षटकार मारलाय इथं मात्र अजय पाटील. मी वर्णन केला होता, उल्लेख केला होता की जोपर्यंत अजय पाटील खेळपट्टीवर राहील तो मात्र या खेळपट्टीवर काही पण करू शकतोय. आणि या मैदानावर खेळताना त्यांच्याकडून खूप चांगल्या फलंदाजी आपण पाहिलेली आहेत. निश्चित अजय पाटील यांच्या नावावर अजून एक रेकॉर्ड आहे. निश्चित BC4 असोसिएशन BPL भिवंडी प्रीमियर लीग यावर्षीचा सीझन 2 जो झाला होता त्यामध्ये परशुराम टावर स्टेडियमवर सर्वात लांब पल्ल्याचे षटकार ठोकण्याचा कीर्तिमान या फलंदाजीच्या नावावर आहे. तब्बल 10,000 रुपयाचं बक्षीस घेतलं होतं. यावेळेस स्वतः धीम्या गतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय चेंडू, धोकादायक ठरू शकतोय. आणि इथं मात्र प्रश्न विचारला गेला. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. तर धावसंख्या पाहतोय आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40. सदुनीतून मात्र सामना जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. 54 धावा 12 चेंडूमध्ये. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन ट्रॉफी 2022 चा आपण आनंद घेतोय. आणि वर्ष पहिलंच आहे पण काय लाजवाब आयोजन केलंय. आणि सातत्याने उल्लेख करतोय की एक युवा नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन झालं. आणि पहिल्या दिवशी त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं की निश्चित ही टुर्नामेंट आमचं पहिलं वर्ष आहे, पण नंतर येणाऱ्या वर्षामध्ये अजून खूप मोठी टुर्नामेंट आम्ही घेऊन येणार आहोत. आणि का होईना पहिलेच वर्ष आणि अतिशय अप्रतिम टुर्नामेंट पाहतोय आपण. लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन ट्रॉफी 2022. तर गोलंदाजाचं नाव सांगायचं विजय. जयेश येतोय कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं. समोर डेंजरस फलंदाज अजय पाटील. कित्येक रेकॉर्ड टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी कमी वयामध्ये आपल्या नावावर प्रस्थापित केलेले आहे.
तोच अजय पाटील स्ट्राईकला असेल. पहिल्या चेंडूवर फ्लिकचा फटका उडवला मी विकेट क्षेत्राकडे हवेत आहे. अप्रतिम झेल आणि इथं मात्र जी अपेक्षा होती चॅलेंज स्पोर्ट्स संघाची जवळपास संपुष्टात येते. अजय पाटील हा बाद होतोय. निराशजनक स्थितीमध्ये हळूहळू पावलं पुढे टाकत खेळाडू कक्षाकडे परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. कारण की अजय पाटील जर खेळपट्टीवर असतात तर सामना निश्चित एक रंगतदार झाला असता आणि कवचित जर त्याची बॅट तळपली तर मात्र सामना सुद्धा जिंकून देऊ शकला असता, पण तसं घडलं नाहीये. ज्या विकेटची अपेक्षा होती तो विकेट इथे मात्र प्राप्त करतोय गोलंदाज जयेश. आता मात्र पाहतोय की फलंदाज बाद होतोय तो तब्बल 7 बाद फक्त आणि फक्त धावफलकावर धावा येते. इथे मात्र पाहतोय आपण 40. जयेश परत सज्ज होताना समोर डावखरा फलंदाज पाहतोय यावेळेस मात्र प्रशांत. ज्यावेळेस मात्र निश्चित आटोक्या बाहेरचा हा बाउन्सर आहे, वाईटचा इशारा येतोय आणि 1 फॉर 1चा इशारा करताना स्कोरलेग पंच आणि मेन पंच पाहतोय आपण. हा चेंडू इथे मात्र परत टाकावा लागेल. यावेळेस पात्र हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारतोय हा झेल. अजून एक फलंदाज परतीचा प्रवास करताना साहिल आणि अतिशय प्रतिम झेल टिपलं आणि 8वा फलंदाज बाद होतोय. आता मात्र जर पाहिलं आपण पराभवाच्या छायाकडे चॅलेंज स्पोर्ट वळताना पाहतोय आपण. एक दमदार कामगिरी पाहिली आपण महिंद्रा स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. प्रथम फलंदाजी करताना पहिलाच सलामीचा फलंदाज विजय यांनी एक अतिशय छान मॅरेथॉन खेळी साकारली. त्यानंतर मात्र आक्रमक फटकेबाजी खेळण्यासाठी पप्या खारीक ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे त्यांनी दाखवलंय की पप्या खारीक अजून त्याची धमक आहे, क्षमता आहे आणि ती सिद्ध केली आपण या सामन्यामध्ये. गोलंदाज सज्ज होताना जयेश. चांगला चेंडू होता, बॅकफुटला दोन फक्त चेंडूला ढकलून देतोय. मिड ऑनला चेंडू होतोय तोपर्यंत मात्र संधी होती एक सिंगल कंप्लीट करताना. एक धावेनी मात्र काही साध्य होणार नाहीये. फक्त एवढंच म्हणावं लागेल की पराभवाचा जो मोठं अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न इथं मात्र चॅलेंज स्पोर्ट्स संघाचे फलंदाज करणार आहेत. 9 चेंडू 52 असं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूला तुम्हाला षटकार इथे मात्र मारावे लागेल जर सामना इथे मात्र जिंकायचा असेल. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय पण प्लेसमेंट ठीक नव्हती. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज धावबाद म्हणजे 9वा फलंदाज. अंतिम जोडी इथे मात्र खेळपट्टीवर असेल. तर निश्चित इथं मात्र पाहतोय की आपण जिंकलेलं आहे महिंद्रा स्पोर्ट्स संघाने. कारण की जो खेळाडू तो अनफिट असल्यामुळे फलंदाजी येऊ शकला नाही आणि त्यामुळे फक्त 9-10 खेळाडू होते म्हणून सामना इथं मात्र जिंकलेला आहे महिंद्रा स्पोर्ट्स संघाने. तर सामनावीर नो डाऊट ज्यांनी या सामन्यामध्ये तब्बल हायस्ट इंडिव्हिज्युअल खेळी साकारली आपल्या संघासाठी स्वतःसाठी आणि या स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या फलंदाजी नावावर तो रेकॉर्ड ज्यांनी प्रस्थापित केलाय तो म्हणजे विजय ठरतोय सामनावीर. 48 धावांचं एक योगदान दिलं होतं. 19 चेंडूमध्ये तब्बल 48 धावांचा अक्षर त्यांनी पाऊस पाडला होता. इस वक्त हमसे जुड़ते हुए मारिया मेडिकल के मैनेजर सुफियान अंसारी, न्यू मारिया मेडिकल के मैनेजर, जिन्होंने हमें मैन ऑफ द मैच की ट्रॉफी स्पॉन्सर की है. न्यू मारिया मेडिकल, मंगल बाजार स्लिप.